सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग 7 मध्ये प्रचार शुभारंभ झालेला आहे। आपण बघू शकत असाल माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि 4 उमेदवार या ठिकाणी आहेत। दुर्गा माता मंदिरामध्ये मातेला वंदन करून प्रचाराला शुभारंभ करण्यात आलेला आहे। मिरजेतील हा भाजपचा गड आहे। या ठिकाणी मागच्या वेळी सुद्धा उमेदवार निवडून आले होते आणि आता पुन्हा एकदा तगडे पॅनल घेऊन या ठिकाणी भाजप रणांगणात उतरलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी पालकमंत्री आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। एक भाजपचा हा गड आहे, पुन्हा एकदा एक ताकदवान पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभारलेला आहे। निश्चित आहे की ह्याच वार्डमध्ये नाही आहे, पण 78 वार्डमध्ये ताकदवान पॅनल लावलेले सगळे आपण। आणि आज जर बघितलं रिस्पॉन्स बघितला तर हा गड आमचा आहेच आणि इथं मी विकासही केलेला आहे। मी विकासाचं एक पत्रक सगळं घरोघरी पोहोचवलेलं आहे। त्यामध्ये किती विकास झाला आतापर्यंत झाला, राहिलेला विकास करण्यासाठी आम्हाला संधी द्या, ह्या माध्यमातून आम्ही आता सगळ्यांची पदयात्रेतून सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालेलो आहोत। आज महिला असतील, कार्यकर्ते असतील, नेते मंडळी सगळे असतील, सगळे ह्या रॅलीमध्ये सगळे उपस्थित राहिलेले आहेत। आणि निश्चितच ह्या वॉर्डमध्ये 40 सीट आमच्या लागतील आणि कंबळाचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल, हा एक जिद्दीनं काल देवभाऊंनी सांगितलेला आहे। त्यामुळं आता काय जास्त मी सांगत नाही त्याच्याबद्दल काय, पण मागल्या वेळेला आपलं नगरपालिका ताब्यात आल्यानंतर देवभाऊंनी आपल्याला एका शब्दामध्ये 100 कोटी बक्षीस दिलं होतं, पण तो विचारधीन आहे। पण आता आचारसंहितेमुळे त्यांना डिक्लेअर करता आलं नाही काल, पण निश्चितच पैसा हा येईल, विकास हा होईल आणि ह्या वॉर्डच्या नागरिकांना मी उत्साह देतो, आपण आम्हाला आशीर्वाद द्या। कामाच्या बाबतीत कुठे आम्ही कमी पडणार नाही। काल मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे, सभा आणि आता वैयक्तिक भेटीगाठी असेल, पदयात्रा असेल, ह्याला सुद्धा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कारण काम विकासाला महत्व आहे, विकासाला प्राधान्य आहे, विकासाला लोक ध्यानात ठेवतात। ज्याच्या घरासमोर रस्ता गेला, ज्याच्या घरात पाणी आलं, ज्याच्या घरात सुखसोय झाली, ज्याला आरोग्याची सोय झाली, बाकी आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीचं आपल्या शासनाने केलं, त्या दृष्टिकोनातून हे जाणीव त्यांना आहे की करणारे कोण आहेत। आता पावसाच्या छत्र्या उगवतात, सगळं करतात, आता फिरतात, सगळं करतात, पण आता जो माणूस कामाचा आहे त्या कामाच्या माणसाला जनता निवडून देईल, हा माझा विश्वास आहे आणि माझा अनुभव आहे माझा चांगला। त्यामुळं निश्चितच काम करणारी माणसं आहेत, आमची सगळी टीम काम करणारी आहे, राजू रामणारे आहे, मी यांच्याबरोबर आहे। त्यामुळे पैसा आणि विकास कुठे कमी पडणार नाही। नक्कीच बघतोय की विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवत आहे। प्रभाग 7च नव्हे तर संपूर्ण 78 ठिकाणी तगडे पॅनल उभे करण्यात आलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भाजपचे कमळ फुलेल असा दावा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केलेला आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।